संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी काल जम्मूच्या बदामी बागला भेट दिली। यावेळी त्यांनी एक मोठं वक्तव्य केलं। पाकिस्तानचे न्यूक्लिअर वेपन्स आंतरराष्ट्रीय देखरेखीखाली यायला हवीत अशी मागणी त्यांनी यावेळी केली। त्यानंतर पुन्हा चर्चा सुरू झाली पाकिस्तानच्या न्यूक्लिअर पॉवरची। दरम्यान या सर्वात एक प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे एकीकडे संपूर्ण देश भिकेला लागला असताना जो देश जगण्यासाठी आंतरराष्ट्रीय कर्जावर अवलंबून राहतो त्या देशाकडे न्यूक्लिअर वेपन्स आली तरी कुठून? पाकिस्तानसारखा भिकारडा देश न्यूक्लिअर पॉवर कसा बनला याचीच माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अनिरुद्ध तळेगावकर आणि न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर झालं असं 1962च्या युद्धात भारताचा चीनकडून पराभव झाला। त्यानंतर भारताने अण्वस्त्र बनवण्याची तयारी सुरू केली। या पार्श्वभूमीवर 1965 मध्ये पाकचे राष्ट्राध्यक्ष जुल्फिकार भुट्टो यांचं एक वक्तव्य खूप गाजलं। भारताने जर अणुबॉम्ब बनवला तर आम्ही उपाशी राहू, गवत खाऊ, पण स्वतःचा अणुबॉम्ब बनवू असं विधान भुट्टोंनी केलं होतं। त्यानंतर 1974 साली भारताने पोखरणमध्ये आपली पहिली अणुचाचणी केली। तत्पूर्वी 1971च्या युद्धात भारताने पाकिस्तानला चांगलाच दणका दिला होता। या सर्व घडामोडीनंतर पाकिस्तानमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली। भारताला टक्कर देण्यासाठी पाकिस्तानने आपला अण्वस्त्र कार्यक्रम सुरू केला। त्यानंतर यात एंट्री झाली हॉलंडमध्ये राहणाऱ्या एका पाकिस्तानी शास्त्रज्ञाची। या शास्त्रज्ञाचं नाव होतं अब्दुल कादिर खान। या अब्दुल कादिर खाननं पाकिस्तानला मदत करण्याची इच्छा व्यक्त केली। या संदर्भात त्याने पाकिस्तानचे अध्यक्ष जुल्फिकार भुट्टो यांना पत्रही लिहिलं। त्यानंतरच्या काळात पाकिस्तानने बेल्जियमच्या एका कंपनीशी करार करत पायलट स्केल रिप्रोसेसिंग प्लांट उभारायला सुरुवात केली। हाच प्लांट पुढे जाऊन पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लियर सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणून ओळखला जाऊ लागला। त्यानंतर डॉक्टर अब्दुल कादिर खान हे 1974 साली पाकिस्तानात परतले। या खान यांनी युरोनको नावाच्या कंपनीकडून युरेनियम समृद्धीकरण तंत्रज्ञानाची गुप्त माहिती चोरून ती पाकिस्तानला पुरवली। त्यानंतर 1976 मध्ये फ्रान्स आणि पाकिस्ताननं न्यूक्लिअर प्रोसेसिंगचा करार केला। 1978 मध्ये अमेरिकेच्या वाढत्या दबावामुळे फ्रान्सला पाकिस्तानसोबतचा करार रद्द करावा लागला। नंतर पाकिस्तानच्या मदतीला पुन्हा धावून आले डॉक्टर अब्दुल कादिर खान। खानने चोरी केलेल्या ब्लूप्रिंटचा आधार घेतला आणि 1987 पर्यंत खान यांच्या नेतृत्वाखाली अणुबॉम्ब बनवण्याचं कच्चं साहित्य पाकने तयार केलं। पाकने आता एक अणुबॉम्ब तयार करण्याची क्षमता प्राप्त केली आहे अशी जाहीर घोषणा फेब्रुवारी 1992 मध्ये पाकच्या परराष्ट्र मंत्र्यांनी केली। त्यानंतर पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनीही पाककडे अणुबॉम्ब असल्याची घोषणा केली। त्यानंतरच्या काळात मे 1998 मध्ये पाकने बलुचिस्तानच्या चगा इथं 6 न्यूक्लिअर टेस्ट केल्या। पाकिस्तान उघडपणे न्यूक्लिअर टेस्ट करणारा जगातील 7वा देश बनला। यानंतर पाकिस्तानवर अनेक जागतिक निर्बंध घातले गेले, मात्र कुठल्याही बंधनाला न जुमानता पाकिस्तानने स्वतःला न्यूक्लिअर राष्ट्र घोषित केलं।